आपल्याला प्रकाश संश्लेषण याबद्दल माहिती आहे, पण आपण कधी विचार केलाय का की भूछत्र, बुरशी यांसारखे जीव किंवा अमिबा सारखे सूक्ष्मजीव कसे जगत असतील? ते स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत, तर मग ते पोषक द्रव्ये कशी मिळवत असतील? हा तर खूप मोठा प्रश्न आहे. चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण या प्रश्नाचे उत्तर शोधूयात. तर पोषणाचा पहिला प्रकार म्हणजे मृतोपजीवी पोषण. सजीवांच्या कुजलेल्या मृत अवशेषातील किंवा आजूबाजूच्या वातावरणातील सेंद्रिय पदार्थांचे शोषण करून त्यांचा अन्न म्हणून वापर करणे, यालाच मृतोपजीवी पोषण असं म्हणतात. कवक गटातील काही बुरशी हे मृतोपजीवी पोषणाचे एक उत्तम उदाहरण आहे. आपण पावावर बुरशी वाढताना पाहिली असेल. तर ती काय करते, तर ती बुरशी पावावरती पाचक रस सोडते आणि त्यातील कार्बनी पदार्थांचे विघटन करून त्यापासून तयार होणारे द्रावण शोषून घेऊन त्यापासून पोषक द्रव्ये मिळवते. तर अजून एक उदाहरण म्हणजे भूछत्र. सजीवांच्या कुजलेल्या मृत अवशेषावर अवलंबून असणारी ही एक वनस्पती आहे, म्हणूनच तिला मृतोपजीवी वनस्पती असं म्हणतात. पोषणाचा दुसरा प्रकार म्हणजे परजीवी पोषण. काही प्राणी हे इतर सजीवावर अन्नासाठी अवलंबून असतात, ते त्यांच्याकडूनच अन्न प्राप्त करतात. तसेच वनस्पती इतर सजीवांच्या शरीरात किंवा शरीरावरती वाढतात, त्यांच्याकडूनच आपले अन्न मिळवतात आणि त्यांनाच प्राणी व वनस्पतींचे परजीवी पोषण असे म्हणतात. तर प्राणी किंवा वनस्पती ज्या सजीवांवर अन्नासाठी अवलंबून असतात त्यांना होस्ट म्हणजेच आश्रय देणारा असं म्हणतात. तर अवलंबून असणाऱ्या प्राणी किंवा वनस्पतींना परजीवी असं म्हणतात. या सर्व प्रकारांमध्ये परजीवी घटकांना पोषण मिळते, पण होस्टला आश्रय देणाऱ्याला मात्र काहीच फायदा होत नाही, काहीही मिळत नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर प्लाझ्मोडियम सूक्ष्मजीव. तर हा सूक्ष्मजीव हा रक्तावरती जगतो. तो सूक्ष्मजीव एनाफिलीस मादी डासांच्या शरीरामध्ये विकसित होत असतो. जेव्हा असा डास माणसाला चावतो तेव्हा तो माणसाच्या शरीरात प्रवेश करतो आणि मग आपल्याला हिवताप म्हणजेच मलेरियाची लागण होते. वनस्पतीमधील परजीवींचे उदाहरण म्हणजे बांडगुळ व अमरवेल. तर इतर सजीवांच्या शरीरात किंवा शरीरावर वाढून त्यांच्याकडून आपले अन्न मिळवणे म्हणजेच परजीवी पोषण होय. तर पोषणाचा तिसरा प्रकार म्हणजे सहजीवी पोषण. यामध्ये दोन जीव परस्पर फायद्यासाठी एकत्रित राहतात. या दोन किंवा अधिक सजीवांच्या निकट संबंधातून पोषण, संरक्षण, आधार इत्यादी बाबी साध्य होतात. उदाहरण म्हणजे दगडफूल. दगडफूल हे उघड्या खडकांवर किंवा झाडांवरती वाढते. ठीक आहे. यामध्ये शैवाल व बुरशी एकत्र राहतात. यामध्ये बुरशी शैवालाला निवारा, पाणी व क्षार पुरवते. त्या बदल्यात शैवाल बुरशीला अन्न पुरवते आणि अशा प्रकारे दोघेही एकमेकांना मदत करतात आणि यातूनच दगडफूल तयार होते. तर परजीवी पोषणात आपण पाहिलं की होस्ट म्हणजेच पाहुणचार करणारा त्याला कोणताही फायदा होत नव्हता, पण येथे सहजीवी पोषणात मात्र दोघांना सुद्धा फायदा होत असतो. आणि आता शेवटी पोषणाचा अजून एक प्रकार म्हणजे समभक्षी पोषण. प्राण्यांच्या पोषणाचा हा एक प्रकार आहे. तर यामध्ये काही प्राणी इतर सजीवांवर म्हणजेच वनस्पती व प्राण्यांवरती अवलंबून असतात. ते त्यांच्या अन्न घटकांवर विविध विकरांची क्रिया घडवून त्या अन्नाचे पचन करतात आणि त्यापासून पोषक द्रव्ये मिळवतात. उदाहरण सांगायचं झालं तर अमिबा सारखे एक पेशीय सजीव किंवा गवत खाणारी गायी किंवा विविध प्रकारचे अन्न ग्रहण करणारी माणसं. तर हा एक सर्वसामान्य पोषणाचा प्रकार आहे. तर आज आपण वेगवेगळ्या पोषण प्रकारांची सविस्तर माहिती घेतली. चला एकदा या व्हिडिओमध्ये आपण जे काही शिकलो त्याचा सारांश घेऊया. ठीक आहे. तर परपोषी पोषणाचा पहिला प्रकार म्हणजे मृतोपजीवी पोषण. म्हणजे
मृत शरीरातील किंवा आजूबाजूच्या वातावरणातील द्रवरूप सेंद्रिय पदार्थांचे शोषण करून त्यांचा अन्न म्हणून वापर करणे. उदाहरण द्यायचं झालं तर पावावरील बुरशी, भूछत्र, मुंग्या, घरमाशा, कोळी ही सगळी मृतोपजीवी पोषण करणाऱ्या प्राणी व वनस्पतींची उदाहरणं आहे. ठीक आहे. तर पोषणाचा दुसरा प्रकार म्हणजे परजीवी पोषण. यामध्ये काय होतं तर जीव इतर सजीवावर म्हणजेच होस्टवर, ठीक आहे, पोषण द्रव्य पुरवणाऱ्यावरती अवलंबून असतो. बरोबर. यात होस्टला काहीच फायदा होत नाही. याचं उदाहरण आपण पाहिलं प्लाझ्मोडियम, जो एनाफिलिस मादी डासांच्या शरीरामध्ये वाढतो. बरोबर. तर पुढचा पोषणाचा प्रकार होता तिसरा प्रकार, तो म्हणजे सहजीवी पोषण. येथे दोन किंवा अधिक जीव एकमेकांच्या फायद्यासाठी एकत्रित राहतात. बरोबर. आपण पाहिलं की कशा प्रकारे दगडफूल यामध्ये शैवाल आणि बुरशी एकत्रित राहतात ते. बरोबर. आणि शेवटी पोषणाचा चौथा प्रकार तो म्हणजे समभक्षी पोषण. हा प्राण्यांमध्ये आढळतो. बरोबर. यात जीव इतर जीवांचे सेवन करतात. उदाहरणार्थ अन्न कणांवर पोषण घेणारा अमिबा पाहिला आपण, चरत असणारी गायी, विविध प्रकारचे अन्न ग्रहण करणारी माणसं इत्यादी. बरोबर की नाही. तर मित्रांनो, आता तुमच्या सभोवतालच्या गोष्टींचे बारकाईने निरीक्षण करा. झाडांवरती बुरशी आढळते का पहा. पोषणाचे कोणते प्रकार तुम्हाला पाहायला मिळतात ते व्यवस्थित मांडून ठेवा. त्यांचा अभ्यास करा. ठीक आहे. तर इथंच थांबूयात. धन्यवाद.